नमस्कार. कॉम्प्लेक्स नंबर्स मधलं नेक्स्ट एक्झाम्पल. शो दॅट -1 प्लस √3i क्यूब इज अ रिअल नंबर. सो जस्ट आपल्याला क्यूबचं एक्सपान्शन करायचं आहे आणि मग ते सॉल्व्ह करून रिअल नंबर येतोय ना चेक करायचं आहे. सो आता a प्लस बी ब्रॅकेट क्यूब याचं एक्सपान्शन कसं असतं हे आपल्याला झालेलं आहे स्कूलला, तर तो एक्सपान्शनचा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. सो वी नो दॅट -1 प्लस √3i ब्रॅकेट क्यूब, त्याला a प्लस या नंबरला b असं म्हटलं तर काय असतं, फर्स्ट असतं a क्यूब मीन्स -1 क्यूब. एक्सपान्शनचा फॉर्म्युला घेतोय आपण. फर्स्ट नंबरचा क्यूब करायचा आणि सेकंड नंबर रेस टू 0 असतो त्यामुळे तो तिथे प्रेझेंट नसतो. देन फर्स्ट नंबरचा स्क्वेअर करायचा, ही जी पॉवर आहे हा इंडेक्स आहे तो डिक्रीज करत जायचा आणि सेकंड नंबरचा इंडेक्स इन्क्रीज करत जायचा आणि याला कोएफिशियंट येतो 3 1 3. नेक्स्ट याला 3 येणार +1. तर ते आपल्याला माहिती आहे पास्कल ट्रायंगल, त्यावरून कसे कोएफिशियंट काढले. त्याच्यानंतर इथे प्लस असेल तर सगळे नंबर प्लस असतात, मायनस असेल तर साइन अल्टरनेट असते वगैरे, हे सगळं आपण स्कूलला बघितलेलं आहे. तोच एक्सपान्शनचा फॉर्म्युला फक्त आपण यूज करतो. फर्स्ट नंबर जो असेल त्याचा स्क्वेअर अँड सेकंड नंबर जो काही आहे √3i हा सगळा नंबर आपण सेकंड म्हणून घेणार. सो दिस इज x, दिस इज y. सो y चं काय असणार आहे, इथे 0 होती पॉवर म्हणजे इथे रेस टू 1 असणार प्लस 3. अगेन कोएफिशियंट 3 येतो. फर्स्ट नंबर आहे त्याची पॉवर डिक्रीज होत जाणार म्हणजे -1 रेस टू 1 होणार अँड √3i रेस टू 2 होणार. देन कोएफिशियंट इज 1 अँड सेकंड नंबरची हायेस्ट पॉवर मीन्स प्लस √3i क्यूब. आता फक्त आपण हे सगळं एक्सपान्शन केलेलं आहे, त्याच्या व्हॅल्यूज लिहिल्या, सगळं ॲडिशन सबट्रॅक्शन केले की आन्सर येईल आणि ते आन्सर रिअल नंबर असतं असं आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे. बघूया आता रिअल नंबर येते का. सो विच इज इक्वल टू -1 क्यूब मीन्स किती असतं -1 प्लस 3 इंटू -1 स्क्वेअर मीन्स किती असणार +1 इंटू √3 इंटू i रेस टू 1 मीन्स √3i तसंच राहील. रेस टू 1 हे सगळं पॉझिटिव्ह आहे. 3√3i असं ते असा नंबर तो आलेला आहे प्लस 3 इंटू -1 मीन्स -1 तसेच राहिले. √3 चा स्क्वेअर केला की काय होणार आहे इंटू 3 होणार. √3 चा स्क्वेअर म्हणजे 3 होणार आणि i स्क्वेअर असणार आहे. √3 स्क्वेअर i स्क्वेअर किती असतं -1. सो अगेन -1 आला प्रॉडक्ट मध्ये. सो हा -1 आणि हा -1 नेक्स्ट स्टेपला +1 प्लस √3 आणि i क्यूब. आता याच्या काय काय व्हॅल्यूज आहेत बघूया. √3 क्यूब करायचा आला तर काय येणार √3 स्क्वेअर इंटू √3 असं आपण त्याचं एक्सपान्शन करू शकतो. बिकॉज √3 स्क्वेअर काय आपल्याला माहिती आहे किती असणार आहे 3 असणार आहे. सो √3 क्यूबचा आन्सर काय आला 3√3 इंटू i क्यूबचा आन्सर किती येतो. आता आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय i स्क्वेअर i क्यूब आला की i क्यूबची व्हॅल्यू काय असते, तर i क्यूब मीन्स काय असतं i स्क्वेअर इंटू i, बट i स्क्वेअर इज इक्वल टू -1 इंटू i. सो i क्यूबची व्हॅल्यू असते -i. सो याची व्हॅल्यू आली -i. सो ह्या सगळ्या अशा व्हॅल्यूज फक्त सबस्टिट्यूट केल्या, कॅल्क्युलेशन केलं की बघूया रिअल नंबर येतोय का. सो विच इज इक्वल टू -1 प्लस दिस इज 3√3i. 3√3i साइन त्याला प्लस, इथे -1 प्लस झाले 3 इंटू 3 झाले 9. सो +9 आणि इथे काय आलंय तर हा मायनस साइन आहे. सो मायनस साइन आलं 3√3i. 3√3i. आता बघूया हे कॅन्सल होतंय का. 3√3i and 3√3i सेम आहे विथ अपोजिट साइन अँड 9 + 1 इज इक्वल टू 10. सो सगळ्याचा आन्सर काय आला ओनली 10. 10 इज काय रिअल नंबर, त्यामुळे याचं एक्सपान्शन केल्यावर काय मिळतं फक्त रिअल नंबर येतो. हे प्रूव्ह झालं. नेक्स्ट एक्झाम्पल. If a plus ib is equal to 1 plus I upon 1 minus I, then prove that a square plus b square is equal to 1. So a square plus b square हे थोडंसं मॉड्युलसच्या फॉर्म्युल्यासारखं दिसतंय आणि दोन नंबर ते दोन कॉम्प्लेक्स नंबर जर एक्झॅक्टली इक्वल असतील तर ऑफकोर्स त्यांचे मॉड्युलस पण काय असणार आहे इक्वल असणार आहे. सो आपण ह्या दोन नंबरचे मॉड्युलस घेऊन हे स्टेटमेंट प्रूव्ह होतंय का चेक करू शकतो. पण आधी हा जो नंबर आहे राईट साईडचा तो कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये नाही, कारण डिनॉमिनेटरला आय आहे. सो हा आधी आपल्याला सिम्प्लिफाय करून घ्यावा लागेल. दिस इज कॉम्प्लेक्स नंबर. आपण कॉम्प्लेक्स नंबर पण फॉर्ममध्ये नाही येतो, त्याला आपल्याला आधी सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल आणि मग दोन्ही नंबर इक्वल असतील तर त्याचे मॉड्युलस पण इक्वल असतात आणि त्याच्यावरून हे स्टेटमेंट प्रूव्ह होतंय का आपण चेक करणार. सो काय प्रूव्ह करायचं आहे त्यासाठी काय स्टेटमेंटमध्ये दिसतंय त्याप्रमाणे आपल्याला इथे काय
ऑपरेशन्स करायचे ते कोणती मेथड यूज करायचे हे थोडंसं ठरवतो आपण. आता इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दिसते म्हणजे हा मॉड्युलसच्या फॉर्म्युल्यासारखं दिसते, म्हणून आपण आधी ते दोन नंबर सिम्प्लिफाय करून घेऊ, मॉड काढू आणि मग ते कसं स्टेटमेंट येते का चेक करू. सो हियर गिवन दॅट a plus ib is equal to 1 plus I upon 1 minus I. आता हा थोडा नंबर सिम्प्लिफाय करून घेऊ. हियर 1 plus I upon 1 minus I म्हणजे काय होणार आहे, which is equal to can be written as 1 plus I upon 1 minus I. आपण रॅशनलायझेशन प्रोसेस करतो. सो 1 plus I upon 1 plus I ने आपण मल्टिप्लाय डिवाइड करतो म्हणजे सेमच नंबर राहील. सो इथे मायनस बी ए प्लस बी होतं आणि हा जो न्यूमरेटर असेल तो सिम्प्लिफाय करायचा. सो न्यूमरेटर किती येणार आहे 1 प्लस आय ब्रॅकेट स्क्वेअर आणि ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला कसा एक्सपांड करायचा माहिती आहे आपल्याला. आणि डिनॉमिनेटरला काय होणार 1 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर, 1 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर विच इज इक्वल टू 1 प्लस आय ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो 1 प्लस 2 into 1 into I means 2I plus सेकंड नंबर स्क्वेअर म्हणजे I स्क्वेअर. 1 स्क्वेअर म्हणजे 1 म्हणजे 1 स्क्वेअर. इथे 1 स्क्वेअर मीन्स 1 आणि I स्क्वेअर मीन्स -1 -1 मायनस प्लस सो 1 प्लस 1. सो आपल्याला याची व्हॅल्यू काय मिळाली. सो दॅट इम्प्लाइज 1 प्लस I upon 1 minus I can be written as हे झालं 1 हे झालं -1 सो कॅन्सल झाले याच ठिकाणी केले तरी चालेल. I स्क्वेअर मीन्स -1 हे +1. सो न्यूमरेटरला 2I आणि डिनॉमिनेटरला 2I upon 2 which is equal to I. सो आपल्याला राईट साइड जे काही एक्सप्रेशन दिलं ते सिम्प्लिफाय करून घेतलं त्याची व्हॅल्यू I मिळाली. त्यामुळे दिलेलं जे स्टेटमेंट आहे दॅट कॅन बी रिटन ॲज देअरफॉर A plus IB is equal to काय मिळालं आपल्याला I बिकॉज आपण याची व्हॅल्यू काढली ती किती आली I. आता हे दोन नंबर कसे आहेत तर हे दोन कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत कारण I इमॅजिनरी पार्ट प्रेझेंट आहे ना त्याच्यात कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत. सो या दोन कॉम्प्लेक्स नंबर जर एक्झॅक्टली इक्वल असतील कारण इक्वल साईड आहे तर त्यांचे मॉड्युलस पण दोघांचे काय असले पाहिजे इक्वल असले पाहिजे. सो दॅट इम्प्लाइज मॉड ऑफ A प्लस आय बी जो काही येईल जे काय आन्सर येईल ते इज इक्वल टू काय असलं पाहिजे मॉड ऑफ I. दोघांचे मॉड सेम असले पाहिजे. त्याचा फॉर्म्युला किंवा मॉड याचा काय असतो सो विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल टू याचा मॉड किती येणार स्क्वेअर रूट ऑफ I मीन्स किती येते 0 प्लस 1 I असा होतोय ना. I म्हणजे काय 0 आहे रिअल पार्ट याचा सो 0 स्क्वेअर प्लस I चा कोएफिशिएंट काय 1 सो 1 स्क्वेअर. सो दॅट इम्प्लाइज स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 बट स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1. आता आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे त्यामुळे दोन्ही बाजूला स्क्वेअर करूया. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड squaring on both side we will get A square plus B square is equal to 1 square which is 1. Hence proof. तेव्हा आपल्याला सांगितलेलं स्टेटमेंट इथे प्रूव्ह झालेलं आहे. Next example. If x plus iy is equal to a plus ib cube then prove that x upon a plus y upon b is equal to 4 into a square minus b square. सो आधी आपल्याला जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते बघूया. त्याच्यात क्यूब वगैरे दिले सो एक्सपान्शन करून कदाचित तिथे सिम्प्लिफाय होईल. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर नाही त्यामुळे आपण डायरेक्ट मॉड्युलस वगैरे काढायला जायचं नाही. पण इथे ए प्लस आय बी क्यूब दिलेला आहे ते आधी एक्सपांड करून बघू. मग एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू कोणता नंबर येतो ते चेक करूया. त्याच्यानंतर हे डायरेक्ट स्टेटमेंट सिम्प्लिफाय झालं तर चांगलंच आहे नाहीतर मग मॉड्युलस वगैरे काही काढून ते सिम्प्लिफाय होते का आपल्याला चेक करावं लागेल. सो फर्स्ट आपण काय करूया की त्याचे एक्सपान्शन येते एक्सपांड करून बघूया मग आपल्याला लक्षात येईल की काय हे स्टेटमेंट दिलेलं आहे ते. सो गिवन दॅट एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू ए प्लस आय बी ब्रॅकेट क्यूब. आता हा आपण ब्रॅकेट क्यूब आधी एक्सपांड करून घेऊया. ए प्लस आय बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू काय होणार आहे आता ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला. सो फर्स्ट असतं ए क्यूब आणि सेकंड नंबरचा रेस टू 0 त्यामुळे फक्त ए क्यूब पहिली टर्म. सेकंड टर्म 3 इंटू प्लस साइन येणार आहे कारण ते प्लस आहे सो ऑल प्लस. सेकंड असणार आहे ए ची पॉवर कमी करत जायची म्हणजे ए स्क्वेअर घ्यायचा आणि सेकंड इथे येणार आता आय बी रेस टू 1. सेकंड जो आहे एलिमेंट एक्स प्लस वाय मधला त्याचं वाय ची पॉवर इन्क्रीज करत जायची आणि एक्स ची पॉवर डिक्रीज करत जायची. आता माहिती फॉर्म्युला आपल्याला प्लस 3 इंटू ए ची पॉवर डिक्रीज करायची म्हणजे रेस टू 1 अँड आय बी ची पॉवर इन्क्रीज करायची स्क्वेअर प्लस 1 कोएफिशिएंट येणार ए रेस टू 0 होणार अँड आय बी रेस टू 3 आय बी क्यूब होणार. सो असं ते एक्सपान्शन आहे ते सिम्प्लिफाय करून बघू काय ते.
विच इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी आणि हा आय प्लस साइन पुढे साइन काय येते त्याने चेक करूया 3a आय स्क्वेअर बी स्क्वेअर तर आता आधी लिहूया आपण 3a बी स्क्वेअर आणि आय स्क्वेअर इथे आय स्क्वेअरची मायनस व्हॅल्यू येणार आहे पुढे प्लस बी क्यूब आणि आय क्यूबची व्हॅल्यू आधीच्या एक्झाम्पल मध्ये बघितली आपण ती किती आहे मायनस आय आता आपण आय क्यूब लिहूया नेक्स्ट स्टेप करायची व्हॅल्यू लिहू सो विच इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी आय याचा होणार मायनस 3a बी स्क्वेअर कारण आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वर आहे आणि ते मायनस होणार बिकॉज आय क्यूबची व्हॅल्यू मायनस आय सो बी क्यूब आय असं आता यातले रिअल नंबर्स म्हणजे रिअल पार्ट कोणता आणि इमॅजिनरी पार्ट कोणता आहे ते सगळं आपण सेपरेट करू हे रिअल पार्ट आहे दोन कारण ज्यात आय दिसत नाही हे इमॅजिनरी येते आणि ते एकत्र येतो सो दॅट इम्प्लाइज a क्यूब मायनस 3ab स्क्वेअर हा रिअल पार्ट झाला तो एकत्र घेतला प्लस हा रिअल पार्ट आहे 3a स्क्वेअर b आय तो आता आय कॉमन घेऊया आणि मायनस b क्यूब इंटू आय सो आपल्याला a प्लस ib क्यूबचा काय मिळाला तर हे असं एक्सपान्शन आहे आणि दिलेलं काय आहे हा नंबर इज इक्वल टू हा नंबर तर आपण ते आता कन्सिडर करूया देयरफॉर x प्लस iy इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला a क्यूब मायनस 3ab स्क्वेअर दिस इज रिअल पार्ट प्लस 3a स्क्वेअर b मायनस b क्यूब इंटू i आता आपण बघितलं तर हा पण एक कॉम्प्लेक्स नंबर आहे दिस इज ऑल्सो कॉम्प्लेक्स नंबर दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असं आहे असं दिसतंय त्यामुळे काय असणार आहे रिअल इज इक्वल टू रिअल पार्ट अँड इमॅजिनरी इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट कॉम्प्लेक्स नंबरची प्रॉपर्टी आहे तर दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत सो वी कॅन राइट रिअल इज इक्वल टू रिअल अँड इमॅजिनरी इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट सो दॅट इम्प्लाइज रिअल मीन्स किती याचा x आहे रिअल आणि याचा रिअल किती आहे a क्यूब मायनस 3ab स्क्वेअर याचा रिअल आहे आणि याचा y हा इमॅजिनरी आहे y इज इक्वल टू याचा इमॅजिनरी काय आहे 3a स्क्वेअर b मायनस b क्यूब आता थोडं सिम्प्लिफाय करूया काही कॉमन वगैरे येतं का बघूया सो दॅट इम्प्लाइज x इज इक्वल टू याच्यातनं a कॉमन दिसतोय सो a कॉमन याला राहिलं a स्क्वेअर मायनस इथे राहिलं 3b स्क्वेअर कॉमन दिला हियर y इज इक्वल टू इथे आपण काय तर b कॉमन येतोय देन 3 a स्क्वेअर आहे आणि इथे b स्क्वेअर कारण b कॉमन गेला a सो b स्क्वेअर आहे आता आपल्याला काय स्टेटमेंट प्रूव्ह करायचं त्याप्रमाणे पुढची प्रोसेस करायची हे एक्सपान्शन करून कॉम्प्लेक्सची प्रॉपर्टी यूज करून वगैरे आपण या स्टेप पर्यंत आलेलो आहोत आता प्रूव्ह दॅटचं काय स्टेटमेंट आहे याकडे लक्ष द्यायचं आणि तसं काही इथे दिसतंय का बघूया सो प्रूव्ह दॅट मध्ये x अपॉन आणि y अपॉन b दिसते तो इथे आपण x अपॉन y अपॉन b करून घेऊया सो दॅट इम्प्लाइज a इथे आणूया x अपॉन a इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर अँड y अपॉन b इज इक्वल टू 3a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे इथे मॉड्युलस वगैरे घ्यायला लागणार नाही असं दिसतंय कारण आता x अपॉन y अपॉन b आलंच आहे ऑलरेडी आता फक्त प्लस करून त्याच्या RHS सगळ्या सिम्प्लिफाय केल्यावर ही RHS येते का चेक करायची सो दॅट इम्प्लाइज x अपॉन a प्लस y अपॉन b आणि आपल्याला इक्वेशनची प्रॉपर्टी माहिती ही दोन इक्वेशन्स आहेत त्याच्या लेफ्ट साइड जर लेफ्ट साइड मध्ये ऍड केले तर अर्थात राइट साइड मध्ये ऍड होते इक्वेशनचा रूल आहे किंवा प्रॉपर्टी आहे सो दॅट इम्प्लाइज a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर प्लस दिस 3a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर किती आलं बघा a स्क्वेअर आणि 3a स्क्वेअर मीन्स 4a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर मायनस म्हणजे मायनस 3 प्लस 1 म्हणजे 4b स्क्वेअर 4 कॉमन आला तर किती होणार ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आणि हीच RHS आपल्याला हवी होती सो आपल्याला काय मिळालं x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू 4 इंटू दिस आणि हे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं होतं फक्त याचं एक्सपान्शन करून आपण ते करू शकतो